पुण्यामध्ये ना खूप आता ऊन पडतंय, म्हणजे एकदम असं भयंकर ऊन पडतंय. आणि कपडे धुतले ना 1-2 तासातच लगेचच वाळून जाते. त्याच्यामुळे ना मी कपडे वाळायला टाकले ना 1-2 तासात असे जसे वाळतील ना तसे कपडे काढून घेत असते. जेव्हा नाही वाळले ते तसं ठेवत असते. तर म्हणलं कपडे काढून घेतल्याच्यानंतर म्हणलं आता चहा पण बनवायचा आहे, त्याच्यामुळे चहा बनवायला घेतला मी. चहा बनवला आणि दुपारचं म्हणजे सकाळचं आहे ना पीठ राहिलं होतं चपात्याचं, तर म्हणलं कुठं बिस्किट वगैरे काहीच नव्हतं आणि दुपारी भात खाल्ला होता म्हणून लगेचच भूक लागली होती मला. आणि म्हणलं की कुठं बिस्किटाच्या त्याच्या नादी लागावं, तर आपलं चहा चपातीच खाऊन घ्यावं. तर मग मी ती चपाती चपाती खाऊन घेतली. आणि नंतर मग माझा चेहरा दिसत असत तुम्हाला किती सुजलेला आहे, कारण माझी दाढ भयंकर दुखती आहे आणि पार नाकापर्यंत सुजले, म्हणजे असं गाल वगैरे भरपूर. तर दाढ म्हणजे ना अक्कल दाढ आहे ती माझी, हे झाली आहे, जागा नाही आहे तिथं, ती खूप मोठी दाढ आहे अशी तिरकी आलेली आहे. तर त्याने मला त्रास होतो आहे भरपूर, आली पण ती आणि ती पण खिडकी झाली आहे. त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की तिला वाचायचा चान्स कमी आहे आणि तिला जागा पण नाही आहे, त्याने ती लवकर बाहेर पण येणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काढूनच टाकायला लागेल. पण काढून बी टाकता येईना कारण त्याला सूज आहे भरपूर. आणि म्हणलं तोपर्यंत गोळ्याच खावा. आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक तर मला बनवायचाच नव्हता. पार 9 वाजल्याच्या नंतर म्हणलं आता कसं उपाशी राहणार ना कोणी, तर मग 2 भाकरी बनवल्या आणि भाजी बनविली. आणि मग ते खाल्ल्याच्या नंतर म्हणलं की आता मला झोप येणार नाही रात्रीच्याला, म्हणून आहे ना मी म्हणलं गोळ्या आणायला चला. तर आम्ही सगळेच आलो आहे तर मेडिकलमध्ये, तर गोळ्या वगैरे घेतल्या मला इथं. आणि मुलांना बी लगेच मला गोळ्या घेतल्या तर म्हणजे आम्हाला पण पाहिजे, त्यांना लगेच स्ट्रॅप्सल गोळ्या घेतल्या. आणि लगेच शेजारच्या दुकानात लगेच आमच्या आधी इथे हजर तिथे की बडीशोप घ्यायला जेवण केल्याच्या नंतर. मला मग हरची ते एक तक्रार करायची होती. तो काय करतो आहे, त्याचे पप्पा आहेत ना त्याला दररोज 10 रुपये देते तर जाताना कामाला. तर ते 10 रुपये असे ठेवतो पैसे, आणि मग ते पैसे काय करतो तो दुकानात खाली खेळायला जातो म्हणून जातो दुकानात आणि तिथे येतानाच खाऊन टाकतो. आणि मला दुकानवाला सांगत होता की तो म्हणजे काल आलता आणि 40 रुपयाची चॉकलेट मागत होता. तर मी त्यांना सांगत होते की याला 1 बी रुपया आता देत जाऊ नका तुम्ही, आणि चॉकलेट पण याला देत जाऊ नका. त्यांना सांगितलं चॉकलेट कुरकुरे काहीच देत जाऊ नका त्याला, कारण तब्येत एवढीशी, वातावरण असं झालं की भयंकर, कुरकुरे खाल्लं का आजारीच पडायचे चान्सेस आहे. त्याच्यामुळं मी म्हणलं की त्याला देत जाऊ नका. त्यांना पण सांगितलं, म्हणलं तुमच्या बायकोला पण सांगा की नाही का दुकानात कुणीचे असेल तर हा जर आला की म्हणजे याला कुरकुरे चॉकलेट काहीच देऊ नका तुम्ही. तर माझ्याकडं असं रागाने बघत होता, मला बोलत होता जिथं जाईन तिथं लगेचच व्हिडिओ काढवती, जिथं जाईन तिथं लगेच व्हिडिओ काढवती, सगळ्यांना माझं. तर मी म्हणलं सांगणारच आहे. मग कसं नवऱ्याला वाटतं की ही लक्ष देत नाही, मी जातो कामाला, आणि मग त्याच्यामुळे आपल्या दोघातच वाद लागतात. तर चालतंय, बाय.